भिवंडी तालुका महापालिका में समृद्धि महामार्ग को लेकर के महाबैठक माननीय श्री इरफान भोरे साहब, वकील किरण चन्ने साहब, वकील दिनेश्वर बी पाटिल, अध्यक्ष भिवंडी वकील संगठना, वकील शियोग महात्रे, सचिव भिवंडी वकील संगठना, वकील युवराज पाटिल। इस अवसर पर उपस्थित थे माननीय श्री सांसद सुरेश उर्फ बाल्या मामा, श्री विश्वास थले साहब, श्री पंडित पाटिल साहब, श्री विकास जाधव साहब, मनसे जिलाध्यक्ष, इंजीनियर मदेर लेले, गणेश गुलवी साहब, महेंद्र पाटिल साहब, शंकर खारिक साहब के उपस्थित में ये मीटिंग संपन्न हुआ। हम आपको बता दें कि आए हुए सभी मेहमानों का स्वागत सम्मान भी किया गया और जो महामार्ग बन रहा है बहुत सारी उससे सुविधाएं हैं, लेकिन अगर लामच के बीच में जो उतरने और चढ़ने के लिए अगर वहाँ पे ब्रिज नहीं बनाया तो वहाँ के लोगों को बहुत बड़ी समस्याएं हो जाएगी, क्योंकि जिस तरह से वड़पा पे उसका सर्कल बनाया जा रहा है उस तरह से वहाँ पे भी बनना चाहिए, जहाँ से कि वहाँ के लोगों का किधर भी जाने के लिए दूरी कम हो जाएगा और समस्याएं भी कम हो जाएगी। इसी संदर्भ में ये मीटिंग थी। तो सांसद श्री बाल्या मामा ने कहा है कि ये हम जरूर करवाएंगे और केंद्रीय परिवहन राज्य मंत्री श्री नितिन गडकरी साहब से मीटिंग लेकर के इसका जो है हम रास्ता निकालेंगे कि कैसे क्या करना है। इसी संदर्भ में सांसद श्री बाल्या मामा ने मीटिंग भी बुलाया है। तो चलिए दिखाते हैं कि हम यहाँ पे जो मान्यवर आए थे उनकी क्या मांग है, और सांसद श्री बाल्या मामा भी आए थे, उन्होंने क्या कहा। वहीं पे पंडित पाटिल साहब ने भी कपिल पाटिल का नाम लेते हुए कहा कि हम उनके साथ जाकर के इसका समस्या हल ढूंढेंगे। तो चलिए हम सुनवाते हैं और दिखाते हैं आपको। आणि म्हणूनच सगळ्या पक्षातील सगळे सहकारी आणि या मागणीसाठी उपस्थित आपण या विभागातील सगळे सुज्ञ असे नागरिक पहिले तर भरसावाला सांगेन त्या साहेब उपस्थितीवरची वाटत नाही, काही तर 1.5 लाख लोक राहतात असो, पण अशा कामासाठी खरं म्हटलं तर हजारोच्या संख्येत लोक पाहिजे, कारण ही या 100 लोकांची गरज नाही, 100-200 लोकांची, ही या सगळ्या हजारो लोकांची गरज आहे। आणि आपल्या गरजेसाठी आपल्या विकासासाठी जर आपण एकत्र होऊ शकत नाही, एकत्र लढा उभा करू शकत नाही, तर उद्याची पिढी आपल्याला दोष देणार आहे की ज्यावेळेस हे सगळं चालू होतं त्यावेळेस तुम्ही त्यावर लक्ष दिलं नाही आणि म्हणून आज ही वेळ आली। सुदैवाने या रस्त्याचं काम चालू झालेलं आहे, वाडा म्हणून रस्त्याचं, आणि नजर चुकीने त्यांच्याकडून त्या कवळाच्या टोलपासून तर शेलारचं अंतर हे राहिलं होतं, परंतु त्या दिवशी मी त्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली, पहिले फोनवर बोलून प्रत्यक्ष भेटलो आणि मग त्यांनी ती दुरुस्ती केली, पुन्हा एकदा मंजुरीसाठी पाठवलं आणि त्यांनी सांगितलं हा शेलारपासून पूर्ण रस्ता होणार, कारण शेलारपासूनच होता, परंतु चुकीने 4-4.5 किलोमीटरचा टप्पा राहिला होता। आणि राहिला विषय त्या मुंबई वडोदरा हायवेचा, मला पहिल्यापासून वाटलं होतं या हायवेला तिथं एक्झिट आहे असं आम्हाला सगळ्या बिल्डरांना वाटलं होतं, आणि म्हणून आम्ही सगळे बिल्डर, मी तरी खासदार असतो, राजकीय क्षेत्रात असतो, तरी मी एक व्यावसायिक देखील आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळे इथं बिल्डर जागा शोधतोय डेव्हलपमेंटसाठी, परंतु जेव्हा आता ही गोष्ट घडली खरं म्हणजे मला धक्का बसला।
ती का नाही. आता त्याच्यात काही नॅशनल हायवेचे नियम असतील, तेवढं खोलात मी अजून गेलो नाही, परंतु नियम असतील. जरी त्या नियमात बसू शकत नसतो तरी सगळ्यात मोठा आपला बेस आहे विकासाचा. आणि भिवंडी हे वेअरहाऊसचं एक मोठं हब शासनाने डिक्लेअर केलं आहे. त्याच्यामुळे या संपूर्ण भिवंडीच्या सभोवताली साहजिकच वेअरहाऊसचं खूप मोठं झाड उभं राहत आहे आणि यापुढे देखील उभं राहणार आहे. आणि म्हणून त्या गोष्टीसाठी मला विश्वास आहे आपण सगळ्यांनी मागणी लावून धरली तर नक्कीच तिथे एक्झिट आपल्याला मिळेलच. कारण विषय आज शासन अपेक्षेप्रमाणे रोजगार देऊ शकत नाही आणि म्हणून आज इथं जर एक डेव्हलपमेंट झाले तर हजारो लोकांना साहजिकच इथून वाड्यापर्यंतच्या आमच्या तरुण तरुणींना इथं नोकऱ्या उपलब्ध होतील. आणि म्हणून त्यासाठी मला वाटतं पहिले मी इथून बाहेर निघालो तर साहेब मी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना फोन लावतो आणि त्यांची मीटिंग मंगळवार किंवा बुधवार तुम्ही जसं सांगाल तशी एक मीटिंग लावतो. त्या मीटिंगमध्ये आपण पहिले पूर्ण समजून घेऊ. आता प्राथमिक काय, मला भुले साहेबांनी पत्र पाठवलं, मी पत्र बनवलं, मी पत्र गडकरी साहेबांना मेल केलं, मी त्यांच्या पीएचडी बोललो की असा असा विषय आहे. ते बोलले का ठीक आहे मामा, दिल्लीला यायची गरज नाही, नागपूरला तुला वेळ देईल, साहेबांना आपण भेटू. तो विषय नंतरचा झाला. पहिले आपल्याला नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना भेटू. मला वाटतं की सगळे विषय समजून घ्यायला पाहिजे. कारण शेवटी उद्या तिकडे गेल्यानंतर ती अधिकारी बोलते साहेब तो असा असा नियम आहे, एवढ्या किलोमीटरला आपण देऊ शकतो. तर म्हणून ह्या गोष्टी आपण समजून घेऊ. आता तुम्ही सगळ्यांनी ठरवायचं. मी तुम्हाला एक तसंच फोन करेन, मीटिंग मंगळवार का बुधवार, कारण मी सोमवारी परत लोकांसाठी दिवस आहे माझा भिवंडी शहरासाठी, मग त्या दिवशी नाही भेटणार. मंगळवार किंवा बुधवार आपली मीटिंग झाली ना तर तिथूनच आपण गडकरी साहेबांच्या पेला फोन करू आणि त्यांची पण वेळ घेऊ. परंतु मी आता त्यांना कॉल करेन आणि मला विश्वास आहे आणखी सांगतो सगळ्या लोकांमध्ये ही जागृतीची भावना निर्माण करायची. चन्ने साहेबांनी सांगितलं तर तुम्ही प्रत्येक गावोगाव प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकांनी सगळ्यांना समजून सांगायला पाहिजे ही वेळ परत येणार नाही. अगोदर हायवे तिकडनं गेल्यामुळं हा पूर्ण भाग हा तसाच्या तसा राहिला. आज वाड्यापर्यंत आपण जातो, काय परिस्थिती आपण पाहतो, परंतु सुदैवाने हा रस्ता गेला, ही एक्झिट भेटली तर आजूबाजूची सगळी गावं आणि तीही वेअरहाऊस सारखी चांगली डेव्हलपमेंट. मी रेसिडेन्सला चांगली डेव्हलपमेंट मानत नाही, कारण रेसिडेन्समध्ये तुम्हाला रोजगार मिळेल तर फक्त वॉचमॅनचा किंवा भाजी विकायचा किंवा इतर सुविधांचा. पण या वेअरहाऊसमध्ये आपले हजारो मुलं काम करतात. हॉटेलचा व्यवसाय असेल, रिक्षाचा व्यवसाय असेल, इतर अनेक ट्रान्सपोर्टचे व्यवसाय असतील, होटलिंगचे असतील, 100 व्यवसाय निर्माण होतात. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी आपण सगळे एकत्र होऊ. भोरे साहेब तुम्ही समिती बनवा आहे, शेवटी आपण तिथं बसताना एरियाच्या अधिकाऱ्यांसोबत एक समिती असावी आपली. एक तुम्ही समिती आजच तुम्ही जो निर्णय घ्याल तुम्हाला मान्य असेल, तुम्ही एक समिती बनवा. पुढच्या आठवड्यात ती मीटिंग घेऊ आणि जमलं तर त्याच्या पुढच्या आठवड्यात 3 गडकरी साहेबांची मीटिंग घेऊ. माझे काम आपल्याला अपेक्षेप्रमाणे मी नक्की करेन, एवढं मी आपलं आश्वासन द्या घेणार. राजकीय नेत्यांसारखा मी शब्द देतो आणि मी पाहिजे तुमची मीटिंग चालू आहे तर एक तसंच माझा फोन येईल, एवढंच मी शब्द देतो आणि मला दुसरीकडे जायचं आहे म्हणून विषय. आणि सोबत MMRK ऑफिसला पाठवली आणि माझी मुख्यमंत्री त्यांनी पण पर्यावरणाला भेट दिली, पण कुठल्याही प्रकारचा त्यांनी फॉलो काहीच नव्हता. काल आपल्या म्हणजे भिवंडी तालुक्याला उपेक्षित समजतात
आज या अनुषंगाने आपण एक मंच तयार केला. मी पण धन्यवाद करतोय चन्ने साहेबांना, कारण माझी ही तळमळ होती की कुठेतरी चन्ने साहेबांच्या माध्यमातून वकिलांच्या माध्यमातून उभी राहील. आणि ही गोष्ट आता बाह्यवलन आहे ना अंतिम टप्प्यात आहे, MMRDच्या टेबलवरती आहे. पण त्याच्यासाठी आपल्या इथल्या राजकीय पुढाऱ्यांनी किंवा त्याच्यात आमदार असो खासदार असो काहीच नाही घेतला. आपल्या भागाला अपेक्षित तेवढं या आपल्याला. तर मी तिथे लगेच पाच साहेबांना पण बोलले. पाच साहेब बोलले का तुम्ही तिथलाच ते कार्य हातात घ्या आणि तो तुमचा कार्य पुढे नेण्यासाठी काय अडचण असेल तर मला तुम्ही सांगा. आणि मी पाच साहेबांचे पण बोलल्यानंतर मी आपले सर्व पक्षीय लोक जे एकत्र येऊन हा काम एका कोणाचा नसून हा सर्वांच्या फायद्याचा आहे त्याच्यासाठी मी कपिल पाटीलच्या पुतण्या बबलू पाटील यांच्याशी पण बोललो. तेव्हा हे जे असाचं काम आहे तुम्ही आम्हाला नितीन गडकरी साहेबांचा आम्हाला सहकार्य लागेल तर तुम्ही लगेच बोला. तर त्यांनी लगेच होकार दिला आणि त्यांनी सांगितलं का तुम्ही आम्हाला पत्र द्या, आम्ही गडकरी साहेबांचं कामही घेतो आणि आपण सर्व लोक एकत्र जाऊन हा सर्वांचं काम आहे. त्याच्यामुळे सर्व पक्षीय लोक जे आहेत यांनी ह्या कामासाठी हातभार लावावा. त्याच्यासाठी मी पण पुढे साहेबांनी एक शब्दात सांगितला का बा असाचा काम आहे आपल्याला पत्र लागेल. तर साहेब बोलले पत्र का मी स्वतः येतो आणि ते काम जे आहे आपल्याला झालं त्याच्यासाठी आपण 100% प्रयत्न करतो. आणि पुढे साहेबांची तळमळ असतो की शेवटपर्यंत नेण्याचं त्यांचं 100% काम असतं आणि ते पुढे साहेब काम करतील. आणि हा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये का इथून आपल्याला रस्ता मिळाला तर आपल्या इथल्या परिसराचा नक्कीच विकास होईल. आणि त्या विकासामध्ये आपण 5-6 लोक इथे जी मेहनत करत आहेत ती मेहनत त्यांच्यासाठी नसून आपल्या सगळ्यांसाठी मेहनत करत आहेत. त्यांचा पण त्यांना अभिनंदन करतो. शेवटी उठाव करण्यासाठी कोणीतरी जरूर असतो. तो उठाव झाला तर पुढे नेण्याचा मार्ग असतो. ते भाऊ बोलले का की कंपनीला आपण तिच्याबद्दल काय बोलू शकत नाही, ती राहिलेली नाही. पण सरकारने जे आहे ते त्याला टेंडर सिस्टीममध्ये काम दिलं होतं. त्याच्यामुळे ते सरकारने त्याला प्रॅक्टिसमध्ये केलेलं आहे. पण सरकारने आता ह्या वाडा रस्त्यासाठी टेंडर काढून आणि तो काम चालू करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काम तो चालू पण आहे. तसंच आपला अंबाडी वाशिम रस्ता जो आहे हा पण काम चालू झालेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही असे भरपूर कामं चालू झाले की तुम्हाला आम्ही परत सांगू. आता एवढ्या वेळेस झालेलं आहे तरी पण सर्वांना सांगतो का हा जो घेतलेला कार्य जे आहे हा कार्य तुमचा तरीच नेण्याचं आम्ही 100% काम करू. तसं काम करतात, शासनाचा पैसा वाया घालवतात. कारण सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांना माहिती आहे बोलणार नाही, कारण ते सर्वांना भेटून देतात. आमदार खासदार लोक सगळ्यांना भेटतात. सगळ्यांना ते भेटून काय करतात आपल्याला माहिती. म्हणून कोणी त्यांच्या विरोधात बोलत नाही. म्हणून इथे जरी आहे डेप्युटी इंजिनियर त्याच्या मनात तसं आपल्या भागाला वापरतात आणि ते वचन त्यांच्यावर काम बसवण्यासाठी आपली समिती आहे त्यामध्ये सुद्धा भिवंडी वाडा रस्त्याचा उल्लेख करा आणि भिवंडी वाडा रस्ता चांगला रस्ता सुरुवात केलेलं आहे. कारण मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे. तसं साहेबांनी सांगितलं की आम्हाला एक प्रोफेशन करतात, एस्टिमेट करतात. तसं मी गव्हर्नमेंटने काय काय स्कीम आणल्या आहे त्याच्यात गव्हर्नमेंटने काय काय वचनं दिलेली आहे या सगळ्याचा अभ्यास केला. तो अभ्यास सगळा करत असताना समजलं की नितीन गडकरी साहेबांनी नाशिकला एक भाषण केलं होतं. त्या भाषणामध्ये त्यांनी कमिटमेंट केली होती की आम्ही भिवंडी 1 आणि भिवंडी 2 असे 2 इंडस्ट्रीयल ग्रोथ सेंटर भिवंडीला गिफ्ट देणार होतो. मी आज त्या भाषणाची क्लिप पण काढून ठेवली. मी भारतीय जनता पार्टीचा सक्रिय कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टी इंजिनियर सेलच्या प्रदेश कमिटीमध्ये आहे. मी आज बसून सगळं पत्र ड्राफ्ट केलेलं आहे नितीन गडकरी साहेबांना. त्यानंतर मी MMRDने 20/4/2021 साली रिजनल प्लॅनला मान्यता दिलेली आहे. या रिजनल प्लॅनचा पूर्ण अभ्यास केला आहे. या रिजनल प्लॅनमध्ये हायवेचं लोकेशन आहे, ग्रोथ सेंटर त्यांनी दाखवलेलं आहे, भिवंडी 2 त्याला नाव दिलेलं आहे. त्याच्या बाजूला चाव्यासाठी एक ग्रोथ सेंटर दिलेला आहे जे ग्रोथ सेंटरला मंजुरी झालेली आहे. या दोन्ही ग्रोथ सेंटरचे गव्हर्नमेंटने प्लॅन तयार करणं अपेक्षित आहे. त्याच्यावर काम चालू आहे. त्याच्याबद्दल पण आमचे पत्रव्यवहार चालू आहे. असे दोन्ही ग्रोथ सेंटर असताना आज या भागाचा विकास न होण्याचं एकच कारण आहे की आपल्याला भिवंडी जरा ट्रॅफिक मधनं सगळ्यांना पुढे यायला लागतं.
हे सगळे मुद्दे टेक्निकली आपण घेतलेले आहेत. हे या कमिटी समोर पण ठेवतोय सगळे मुद्दे, आणि हे सगळे मुद्दे आपण गडकरी साहेबांना NHAI ला पत्रव्यवहार पटवून देऊ. जे काही या गोष्टीसाठी टेक्निकल GR आणि सगळे नोटिफिकेशन असतील त्याची जबाबदारी मी घेईन, सगळे मी ते अवेलेबल करून देईन. आणि या कमिटीच्या बरोबर आपण कुठल्याही पक्षाचं काम करत असतो तरी आता फक्त एकच विजन आहे, आपल्या भागाचा विकास होणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण सगळे एकत्र आलो. मला बोलवल्याबद्दल धन्यवाद. त्या सगळ्याच्या बरोबर धन्यवाद. आपल्या जेव्हा आम्हाला माहित झालं की मुंबई वडोदरा हायवे आपल्याला ऍक्सेस नाहीये कुठे, आमना ते वज्रेश्वरी अकलोळी असं दिसतं, तर आम्ही एक आमच्या संघटनेमार्फत वकिलांच्या लेटरवरती अध्यक्ष आणि सेक्रेटरी किरणचंद युवराज पाटील यांच्याशी चर्चा करून आम्ही एक पत्र दिलं नॅशनल हायवे अथॉरिटीला. नितीन गडकरी साहेबांना पत्र दिलं. त्यानंतर हा विषय आता एक समाजाचा विकास म्हणून आम्ही हाती घेतलेला आहे. त्यानंतर मी पंडित पाटील साहेबांना बोललो, भुरे साहेबांना बोललो. भुरे साहेबांनी लगेच भुरे साहेबांच्या रिॲक्ट झाले, त्यांनी इमिडिएटली खासदार साहेबांना ही बातमी पोहोचवली. त्यानंतर पंडित साहेबांनी आमदार साहेबांना बोलवली, माजी खासदारांना बोलवली. सगळ्यांकडून एक चांगलं आपल्याला रिप्लाय आलेला आहे. पण मला दुःख या गोष्टीचं वाटतं की आपल्या समाजाचा विकास व्हावा, आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा किंवा वस्तीचा विकास व्हावा ही जाणीव असताना सुद्धा आपण ह्या सोशल सामाजिक कामासाठी आपण उपस्थित राहू शकत नाही. या गोष्टीची जरा खंत वाटते. तर बघितलं तर पब्लिक किती पाहिजे, तर 5,000 पब्लिक अशा विकासासाठी यायला पाहिजे, परंतु कोणी यायला तयार नाही. या गोष्टीची खंत वाटते. आणि आलो की ते कुठल्याही प्रकारचं राजकीय स्टड नाही. जर भविष्यामध्ये कोणतीही लिगल ऍक्शन घ्यायची झाली, पिटिशन दाखल करायचं झालं, हायकोर्टात दाखल करायचं झालं किंवा सुप्रीम कोर्टात दाखल करायचं झालं, तरी सुद्धा आता ऍडव्होकेट म्हणून आमच्याकडून आता आम्ही चौकेले आहोत, आमच्याकडून नक्की आम्ही ते पिटिशन आमच्या स्वतःच्या सरकारने दाखल करू आणि ऑर्डर घेऊ असं आम्ही तुम्हाला ऑर्डर देतो. परंतु हा एक शेवटचा पर्याय. रिट पिटिशन जर डिस्मिस झालं तर दुसरा पर्याय आपल्याकडे उपलब्ध राहणार नाही. म्हणून राजकीय लोकांचं आपल्याला नक्कीच मदत घेण्यासाठी राजकीय लोकांनी किंवा नेत्यांनी, आमदार खासदारांनी आपल्याला मदत करण्याचं ठरवलं आणि नक्कीच 100% त्यांच्याकडून आपल्याला ही मदत होईल आणि आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा विकास होईल, त्याबद्दल शंका नाही. उपस्थित झालेले आणि आपल्या या परिसरातील जे मुख्य मुद्दे आहेत ते चर्चा करण्यासाठी एक आपण संघर्ष समिती स्थापन करतोय. या आजच्या मीटिंगसाठी खास करून उपस्थित राहिलेले आपल्या भिवंडी लोकसभेचे माननीय खासदार श्री सुरेश बाळाराव वादळे यांचे विशेष आभार व्यक्त करतो. बडोदा हायवे जो आमच्याकडनं जातो आहे एक्सप्रेस, तो भिवंडी वाडा रोडला लांबच येथून क्रॉस होतो. तिथं आमच्या विभागातील लोकांना जाण्या येण्याची सुविधा नाही आहे. ती सुविधा मिळावी, या विभागात सर्व लोकांची सोय व्हावी म्हणून आपले वकील मंडळी आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आम्ही मिळून एक सभा आयोजित केली आज या ठिकाणी महाबोली येथे या अब्दुल्लापुरी हॉलमध्ये. आणि या कार्यक्रमाला लोकांचा पाठिंबा कमी दिसला, परंतु न बोलवता खासदार साहेब आले, आमदार साहेबांचे PA किंवा आमदार साहेबच आहेत ते पाटील म्हणून ते आले, इतर सर्व मंडळी आली. कमी होती तर आमचे जिल्हा प्रमुख ज्या आता पदोन्नती होऊन उपनेते झालेले आहेत तेही आले. तर अशा परिस्थितीत आम्हाला असं वाटतंय की हा लढा आम्ही यशस्वी करू आणि लांबच येथे ती सुविधा मिळवून घेऊ. बालमामाने मंगळवारी 11 वाजता त्यांच्या ऑफिसवरचं आम्हाला बोलवलेलं आहे. तिथं सर्व अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे नॅशनल हायवेच्या, आणि तिथं चर्चा होऊन आणि मग त्याच वेळी ते गडकरी साहेबांचा वेळ घेऊन आम्हाला शिष्टमंडळाला दिल्लीला घेऊन जाऊन आमचं हा काम यशस्वी करणार आहे. तत्पूर्वी आणखी एक माहिती देतो की या कामासाठी आमदार शांताराम मोरे साहेबांनी जसा पत्र दिला आहे तसा खासदार हेमंत सवरा यांनी देखील पत्र दिलेलं आहे
किसन कथोरे साहेबांनी देखील पत्र दिलेलं आहे आणि कपिल पाटील साहेबांचा बी मेसेज आलेला आहे की मी तुम्हाला या कामासाठी मदत करीन. तर मला असं वाटतंय की एवढे सर्वजण नेते आणि एवढी जर जनता या कामासाठी प्रेम आणि पाठपुरावा करतात तर नक्कीच यश मिळेल, याच्यात दुमत नाही. धन्यवाद. मुंबई दिल्ली असं काम सुरू आहे. विशेष करून या ठिकाणी भिवंडीवाडा जो राज्य महामार्ग आहे या परिसरात राहणाऱ्या सर्वच गावातील सरपंच लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते. या मीटिंगला संबोधित करण्यासाठी सध्याचे विद्यमान खासदार सुरेश म्हात्रे हे देखील होते. त्याचबरोबर शिवसेनेचे पंडित पाटील साहेब होते. त्याचबरोबर आमची काही वकील मंडळी, अनेक सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी सर्वजण उपस्थित होते. आणि आत्ताच सर्वांचे सिनियर चळवळीतील नेते विश्वजित तळेसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खरं तर भिवंडीवाडा महामार्गावर राहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांवर आणि सर्व जनतेवर एक प्रकारे हा अन्याय आहे की वडोदरा मुंबई दिल्ली हा जो मार्ग आहे जो खऱ्या अर्थानं औद्योगिक विकासाला चालना देणारा मार्ग आहे आणि ज्या राष्ट्रीय महामार्गावरून जातो ज्या ठिकाणी लांबच गाव आहे हे मला वाटतं सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत मध्य ठिकाणी असणारं एक गाव आहे. आणि त्यामुळं निश्चितपणाने या ठिकाणी एक्झिट देणं गरजेचं होतं जेणेकरून उद्योगधंद्यांचा विकास होईल, इथल्या शेतकऱ्यांना च्या शेतीमध्ये उद्योगधंदे येतील, गोडाऊन हब होईल. आणि मला वाटतं हा मार्ग तयार करण्यामध्ये शासनाचा देखील हा उद्देश आहे की खताचे कारखाने असतील किंवा रत्नाचे कारखाने असतील किंवा इतर ज्या काही केमिकलचे कारखाने असतील अशा सर्व प्रकारचे उद्योगधंदे या परिसरात यावे आणि इथल्या लोकांना रोजगार मिळावा. परंतु आम्हाला जी काही माहिती मिळाली की एक्झिट जो या हायवेचा आहे तो एकतर अकलूर या ठिकाणी दिला आहे असं समजतं आणि एक शांग्रीला रिसॉर्ट पाडगा जो नाशिक हायवे त्या ठिकाणी दिल्याचे समजतं. आता ही सगळी जर अंतरं बघितली तर 15-17 किलोमीटरच्या अंतरावर आहे. म्हणजे एक प्रकारे इथल्या सगळ्या परिसरातील भिवंडीवाडा रस्त्यावर राहणाऱ्या सगळ्या नागरिकांवर आणि सगळ्या शेतकऱ्यांना एक प्रकारे अन्याय झालेला आहे. म्हणून आमची अशी मागणी आहे की जे मध्य ठिकाणी आहे लांबच ज्या ठिकाणी जागाही उपलब्ध आहे तर त्या ठिकाणी एक्झिट द्यावा जेणेकरून या ठिकाणी सगळे उद्योगधंदे येतील आणि कमीत कमी वेळेमध्ये हा सर्व उद्योगधंद्यांचा जो काही उत्पादन होणार आहे ते या सगळ्या ज्या औद्योगिक सिटी आहेत यांच्यापर्यंत जलद गतीनं पोहोचला जाईल. त्यामुळे इथे इन्व्हेस्टमेंट वाढेल हा खऱ्या अर्थानं यामागचा हेतू आहे. तर आम्ही खासदार साहेबांना विनंती केलेली आहे की ही जी मागणी आहे ही मागणी आपण केंद्रीय मंत्री जे गडकरी साहेब यांच्यापर्यंत पोहोचवावी. त्याचबरोबर जे या द्रुतगती मार्गाचे जी प्राधिकरण आहे नॅशनल प्राधिकरण जे रोडचं जे काम पाहत आहे त्यांच्यापर्यंत ही मागणी पोहोचवली, त्यांच्याशी डिस्कशन करावं. तर त्याला आजच्याच पहिल्याच मिटिंगमध्ये नॅशनल हायवे जे बनवतात त्या सगळ्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी खासदार साहेबांच्या इकडे म्हात्रे साहेबांच्या कार्यालयात बैठक ठेवलेली आहे. तर मला वाटते प्रारंभीच पहिलं यश मिळालेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सर्वजण आम्ही पक्ष सोडून केवळ या परिसराचा भिवंडीवाडा परिसराचा विकास झाला पाहिजे या हेतूने आलेला आहोत आणि प्रामाणिक हेतूने आलेला आहोत. त्यामुळं सगळी जनता आमच्या बरोबर आहे. जर आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर लोकप्रतिनिधी तर आमची बाजू केंद्र सरकारकडे मांडतील. परंतु जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही सगळी जनता मिळून आंदोलनही करू, न्यायालयीन लढाई लढू. आणि मला याची शाश्वती आहे की जेव्हा सगळे लोक एकत्र येतात तेव्हा भिवंडीतले सगळे प्रश्न सुटलेले आहेत आणि हा देखील प्रश्न आम्ही सगळेजण मिळून सोडू अशी आम्ही जनतेला ग्वाही देतो. आणि जनतेला सांगतोय की तुम्ही गावामध्ये सगळ्यांचं प्रबोधन करा, सगळ्यांना समजवून सांगा की आलेली मोठी संधी विकासाची संधी आहे, ती संधीपासून दूर राहू नका, हा सर्वांचाच लढा आहे अशा पद्धतीचं त्यांना आवाहन करतो. आणि आपण मीडियावाले या ठिकाणी आलात आणि सगळेच पक्षाचे नेते सर्वच बुद्धिजीवी वर्ग मग इंजिनियर्स असतील आमचे लेले साहेब आहेत किंवा एकदमचे NMRDAचे अधिकारी या ठिकाणी आहेत ही सगळी नॉलेज असणारी मंडळी आहे. तर सर्व समावेशक मंडळी जेव्हा एकत्र येते तेव्हा कुठल्याही प्रश्नाला उत्तर मिळते आणि त्यांचा विजय होतो. आणि निश्चितपणानं लांबच या ठिकाणी एक्झिट वडोदरा मार्गावर मिळणार याच्या सगळ्या शेवटपर्यंत लढा देत राहू याच्या मिटिंगच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो. त्यांच्या डोक्यामध्ये ही संकल्पना पहिल्यांदा उतरली आणि भुरे साहेबांनी मला वाटतं 4 दिवसापूर्वी ही सगळी संकल्पना सांगितली. व्हॉट्सअपवर मेसेज टाकला. म्हणजे मेसेज असा होता अत्यंत महत्त्वाची मीटिंग म्हणून मी त्याला उघडून बघितलं. ते मेसेज खूप असतात तसे. आणि दुसरी गोष्ट
हा आजच्या मिटिंगचा किंवा या संकल्पनेचा हा जो शुभारंभ आहे ह्या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आहे. आणि दुसरी गोष्ट, हे परिपूर्ण आंदोलन आहे. याचं कारण सगळ्या ठिकाणी आंदोलनं केली, माणसं भेली गेली, त्याच्यानंतर प्रश्न इथं असं काही घडण्याच्या अगोदर आपण करतो. आणि शांग्रिलाचा फाटा आणि याच्यामधला हा केंद्रबिंदू आहे. आपल्या गावावरून बुलेट ट्रेन गेली त्याचा काही उपयोग नाही. बुलेट ट्रेन तिथं थांबते का? तसा इथे जर थांब आपल्याला मिळाला तर निश्चितपणे ही आजूबाजूची सगळी जागा जमिनी भाव तिप्पट होतील. माझं गाव जिथं आहे तिथं 25 लाख रुपये एकरी जमिनीचा भाव होता. परंतु डेव्हलपमेंट आजूबाजूला आल्यानंतर 15 लाख रुपये गुंठ्याचा भाव. बरोबर. कधी कधी आपण बोलतो पंढरीचा पांडुरंग त्यांनी काय दिलं आम्हाला, ज्ञानेश्वर माऊलीने काय दिलं आम्हाला, साहेब 25 लाख रुपये गुंठ्याला दिले. आणि नसेल त्यावेळेला दिलं, आता काहीतरी मिळते ना आपल्याला. तसा हा जर इथं ठेवला समजा उतरण्याला चढण्याला जागा, तर निश्चितपणे एक आपण तिकडे पोचण्याला म्हणजे आपल्या सोयीस्कर होईल. दुसरं, इकडनं तिकडनी जाणारी माणसं इथं उतरू शकतील, व्यापारी उतरू शकतील, गोडाऊन होऊ शकेल. तसं म्हणजे चेन्नई साहेबांनी सांगितलं की केमिकलचे उद्योग जे काय असतील सगळे उद्योग इथे येऊ शकतील. आणि फार मोठ्या कंपन्या आल्याच पाहिजे असं काही बंद, छोटे मोठे 50-50 कामगारांचे कारखाने जरी आहेत तरी इथला जो स्थानिक भूमिपुत्र आहे त्याला रोजगार त्यांना मिळून जाईल. दुसरी गोष्ट, वकील मंडळी पहिल्या दिवसापासून आपल्यासोबत आहे. उद्या आम्ही आंदोलनं केली, सरकारने आमच्यावर दावे दाखल केले, केसेस केल्या, सोडवायलाही म्हणजे थोडंसं आतमध्ये राहण्याची आपण हिंमत धरली पाहिजे. बाकी सगळे प्रश्न सुटतात. आजच्या या दिवशी खरं म्हणजे मी उशिरा म्हणजे खरं म्हणजे मिटिंगच्या वेळेस पोहोचलो होतो. खासदार साहेबांच्या गाड्या उठ्या फिरलेल्या मला दिसल्या नसत्या ना, मी सरळ इथं आलो असतो. त्यांच्या ड्रायव्हरने सांगितलं खासदार साहेब इथं बसले. म्हणजे रोजच पक्षाची कामं, आज पक्षाची झेंडे टेबल सगळे इथे एकत्र आल्यावर हा खरा तुमच्या आमच्यासाठी अभिमानाची वेळ. निश्चितपणे काही व्यक्तिगत मतभेद, काही पक्षाचे हे बाजूला ठेवून थोडंसं माणूस म्हणून आपण सगळ्यांकडून मिसळलो तर तो आनंदाचा. धन्यवाद.